नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या काही लेक्चरमध्ये सेकंड चॅप्टर सुरुवात केली होती. मॅनेजरियल प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंग. यामध्ये आज आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ प्लॅनिंग. टाइप्स ऑफ प्लॅनिंग यामध्ये अकॉर्डिंग टू नेचर यानुसार 4 टाइप्स पडतात. यातला पहिला आहे ऑपरेशनल प्लॅनिंग. यालाच मराठीत कार्यात्मक असं सुद्धा म्हणतात. याचं एका वाक्यात मिनिंग सांगायचं झालं तर स्क्रीनवरती तुमच्यासमोर एक वाक्य दिसत आहे. ऑपरेशनल प्लॅन्स आर अबाउट हाऊ थिंग्स नीड टू हॅपन. एखाद्या व्यवसाय संघटनेमध्ये काम करत असताना कुठल्या गोष्टींची गरज आहे, कुठल्या साधनांची गरज आहे, त्या गोष्टींनी, साधनांनी आपले ते ऑपरेशनल म्हणजेच कार्य पूर्ण होईल. यासाठीच त्याला एक प्रकारे गाईडलाईन ऑफ हाऊ टू कम्प्लीश द मिशन असं सुद्धा म्हणता येईल. ही गोष्ट तुमच्या परिचयाची आहे. तुम्ही दैनंदिन जीवन जगत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅनिंग दिसल्या असतील, परंतु त्याला प्रत्यक्षात या प्रकारची प्लॅनिंग असं म्हणतात हे तुम्हाला आजपर्यंत ठाऊक नव्हतं. तेव्हा आपण आपल्या ज्ञानामध्ये आज भर टाकणार आहोत आणि त्यातली पहिली प्लॅनिंग आहे ऑपरेशनल प्लॅनिंग. जसं काम पूर्ण करून घेण्यासाठी त्याच प्रकारचं साधनं आपणास वापरावी लागतात. उदाहरणार्थ शेतीची कामे करायची असेल तर कृषी साधनं आपणास वापरावी लागतात. हे आपल्या परिचयाचं आहे. यामध्येच ऑपरेशनल प्लॅनिंग हा इतर घटकांना सामावून घेत असतो. यामधला दुसरा घटक पाहू आपण, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. स्ट्रॅटेजिक यामध्ये स्ट्रॅटेजिक प्लॅन्स आर ऑल अबाउट व्हाय थिंग्स नीड टू हॅपन. आता वरची प्लॅनिंग पहा आणि खालची प्लॅनिंग पहा. यामध्ये काय फरक दिसेल तर ऑपरेशनल प्लॅनिंगमध्ये आपणास साधनांची गरज लागते. ते कार्य पूर्ण करण्यासाठी त्याच प्रकारच्या विविध गरजेंची गरज लागत असतेच. तर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमध्ये ती गरज का निर्माण झाली, मग ती गरज जेवढी निर्माण झालेली आहे तेवढाच प्लॅन केला जातो. म्हणजेच एखादे कार्य करत असताना विशिष्ट आखणी करून आपण मार्ग काढत असतो. एक प्रकारे सोल्युशन म्हणतो आपण. गरज पडली की सोल्युशन शोधतो आपण. मग ते सोल्युशन कसं शोधतो तर स्ट्रॅटेजिक पद्धतीनं शोधतो आपण. व्यवसाय संघटनेमध्ये सुद्धा याच प्रकारे असतं. म्हणून असंही म्हणता येईल, इट्स बिग पिक्चर लॉंग टर्म थिंकिंग. की अशा प्रकारचं नंतर आपणास अडचण येऊ नये
यावरती स्ट्रॅटेजिकमध्ये सोल्युशन काढलं जातं. यानंतर पुढचा घटक पाहू आपण, टॅक्टिकल प्लॅनिंग. टॅक्टिकल म्हणजे रणनीतिक खेळ आणि प्लॅनिंग म्हणजे पूर्वनियोजन. तुमच्यासमोर एक वाक्य दिसत आहे, टॅक्टिकल प्लॅन्स आर अबाउट व्हॉट इज गोइंग टू हॅपन. म्हणजेच जशी परिस्थिती समोर आहे, जे घडत आहे, यामध्ये सुद्धा आपणास सुधारणा करता येते. उदाहरणार्थ, रणनीती खेळामध्ये वापरली जाते, रणनीती व्यवसायामध्ये वापरली जाते, राजनीतीमध्ये वापरली जाते. या गोष्टी प्लॅनिंग शिकत असताना ही एकमेकावरती डिपेंड आहेत. आपण तिसरा घटक पाहतोय, टॅक्टिकल प्लॅनिंग. तर यापूर्वीच्या दोन प्लॅनिंग, ऑपरेशनल आणि स्ट्रॅटेजिक, बघा ह्या एकमेकांना साखळीबद्ध पद्धतीने कव्हर करतात. सुरुवातीला सर्वात महत्त्वाचं ऑपरेशनल, त्यानंतर स्ट्रॅटेजिक आणि त्यानंतर टॅक्टिकल. म्हणजे जशी परिस्थिती समोर आहे अगदी त्याच पद्धतीनं काम करावं लागतं. मग हे काम करत असताना बेसिकली ॲट द टॅक्टिकल लेवल देर आर मेनी फोकस्ड, स्पेशली अँड शॉर्ट टर्म प्लॅन. यामध्ये काय केलं जातं, तुमच्यासमोर जेवढा शॉर्ट टर्म आहे किंवा स्पेसिफिक वर्क आहे त्याच्यावरच रणनीतीपूर्वक मात केली जाते. मग ही मात पूर्वनियोजनानं आपणास करायची आहे. उदाहरणार्थ, मार्केटमध्ये भांडवलाचा तुटवडा निर्माण होतो. अचानक 1 महिन्यासाठी आपणास भांडवल लागायचं आहे. तेव्हा हे भांडवल आपण शॉर्ट टर्ममध्ये कशा पद्धतीने मॅनेज करतो हे टॅक्टिकल प्लॅनिंगमध्ये समाविष्ट होत असतं. तशाच पद्धतीनं तुम्हा सर्वांना परिचयाचं उदाहरण द्यायचं असेल तर बघा, कुठलीही निवडणूक आल्यानंतर राजकीय लोक गल्लोगल्ली स्वच्छता ठेवतात. स्वच्छता कर्मचारी आठवड्यातून 1-2दा येतात. वेळेवर पाणी सुटतं, वीज पुरवठा होतो. हे काय आहे तर एक टॅक्टिकल आहे हे सुद्धा, की त्यांना आयुष्यभर अशाच पद्धतीनं स्वच्छता ठेवायची आहे का? नाही, तर फक्त निवडणूक होण्यापुरता हा रणनीतिक खेळ असतो. किंवा एखाद्या खेळाचा सामना जिंकायचा आहे तर पुढील संघाचा त्या संघामधील कमजोरी शोधून त्या संघावरती मात केली जाते. हे टॅक्टिकल प्लॅनिंग आहे. तर आपल्या व्यवसायामध्ये आपल्या परिचयाचा आहे हा कोरोना महामारीचा काळ. हा 3-4 महिन्याचा काळ म्हणजे शॉर्ट टर्म पिरियड होता. तरीसुद्धा जगाची अर्थव्यवस्था ढासळण्याचं काम यांनी केलं आहे. मग यामध्ये व्यावसायिक काय करू शकतो तर टॅक्टिकल प्लॅनिंगने हा 3-4 महिन्याच्या काळात आपला बिझनेसच सांभाळू शकतो. यानंतर यातला चौथा घटक आहे कॉन्टिंजन्सी प्लॅनिंग. कॉन्टिंजन्सी म्हणजे आकस्मिकता. कॉन्टिंजन्सी प्लॅन आर मेड विथ समथिंग अनएक्सपेक्टेड हॅपन or when something need to be changed.
अचानकपणे व्यवसायात येणाऱ्या बदलावरती मात करण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचं राखीव प्लॅनिंग असलं पाहिजे. आपण एक सुंदर उदाहरण घेऊ. जेव्हा मार्केटमध्ये 4G आली होती त्यावेळी अचानक 3G मोबाईलच्या किमती घटू लागल्या आणि 4G मोबाईलचं शॉर्ट मार्केटमध्ये झालं. शॉर्ट म्हणजे ते कमी प्रमाणात मिळू लागले, कारण अचानक तेवढं प्रोडक्शन वाढवणं कंपन्यांनासुद्धा परवडत नव्हतं. म्हणून कंपन्यांनी आहे ते प्रोडक्शन महागात विकायला सुरुवात केली. सुरुवातीला जिओनी मार्केटिंग करत असताना फ्री या संकल्पनेनुसार मार्केटिंग करायला सुरुवात केली आणि जिओ स्टोअरच्या समोर तुम्हाला रांगाच रांगा त्या सिम कार्डसाठी दिसत होत्या. मग लोक त्याचा स्वीकार अचानकपणे लोकांनी केला. मग त्या सेवा क्षेत्रावरती चांगलाच ताण दिसून आला. आता अशीच परिस्थिती येणार आहे, कारण तुम्हाला माहीत आहे 5G टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये येण्याच्या तयारीत आहे. तेव्हा एका कंपनी जर अचानकपणे मार्केटमध्ये 5G लॉन्च केलं की इतर कंपन्यांना मात्र काही काळापुरते म्हणा किंवा जोपर्यंत 5G ते सुद्धा लॉन्च करत नाहीत तोपर्यंत त्यांना नुकसान सहन करावं लागणार आहे. या पद्धतीनं आपणास हे प्लॅनिंग करावं लागतं. हे टाईप्स आहेत. मग आपण पहिल्या प्रकारामध्ये त्याच्या नेचरनुसार 4 टाईप पाहिलेत. आता आपण त्याच्या वापरानुसार यूजनुसार पाहू आपण. अकॉर्डिंग टू द यूज यामध्ये तुम्हाला दिसत आहे ऑब्जेक्टिव्ह प्लॅन्स. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्टानुसार प्लॅन. मग आपले उद्दिष्ट कोणते आहेत? तर उदाहरणार्थ आपण हे उदाहरण मागच्या काही लेक्चरमध्ये खूप वेळा पाहिलं आहे, तरीसुद्धा परत घेऊ आपण हे उदाहरण. एखाद्या व्यवसाय संघटनेला 1 कोटीवरून 5 कोटी नफा मिळवायचा आहे. हे एका वर्षाचं त्यांचं ऑब्जेक्टिव्ह आहे. बघा, जर 5 पट प्रॉफिट कमवायचा असेल तर त्यांना मेहनत किती पट वाढवावी लागेल? ऑब्वियसली 5 पट. मग त्यामध्ये कर्मचारी भरती आले, ते रॉ मटेरियल 5 पट आले, ते सुपरविजन 5 पट आलं, मार्केटिंग प्लॅन 5 पट आला, हा मॅनेजमेंटचा ॲक्टिव्हिटीचा क्रायटेरिया 5 पट आला. मग जेव्हा असे ऑब्जेक्टिव्ह ठरत असतात हे बेसिक प्लॅन म्हणून मार्केटमध्ये येत असतात. कारण ऑब्जेक्ट ठरवल्याशिवाय कुठल्याही व्यवसाय संघटनेचं ध्येय धोरण स्पष्ट होत नाही. म्हणूनच यात असं म्हटलेलं आहे, ऑब्जेक्टिव्ज आर ट्रीटेड ॲज बेसिक प्लॅन्स. These basic plans are necessary for all types of planning operations. यानंतर पुढचा घटक पाहू. स्टँडिंग प्लॅन. The standing plans include policies and procedures, and they are liable to repetitive action. यामध्ये पॉलिसीज एक प्रकारच्या प्रक्रिया यांचा समावेश केलेला असतो. म्हणजे उदाहरणार्थ आपणास एखाद्या इमारतीचा पाया खोदायचा आहे, तेव्हा आपल्यासमोर हा समोरचं कार्य आहे आपल्याला, तेव्हा आपल्याकडं ऑप्शन आहेत.
आपण मजूर लावून ते पाया खोदू शकतो किंवा मशिनरीचा वापर करून पाया खोदू शकतो. यामध्ये जे समोर आहे, स्टँड आहे, त्यासाठी सुद्धा आपणास तिथं आपल्या विवेकबुद्धीनुसार आपणास तो प्लॅन करावा लागतो. यानंतर मास्टर प्लॅन्स. यामध्ये मास्टर प्लॅन्स कवर्स द कंप्लीट कोर्स ऑफ ॲक्शन along with consideration of time and strategy. यात एकच वाक्य लक्षात ठेवण्यासारखं आहे, कंप्लीट कोर्स ऑफ ॲक्शन विथ टाईम अँड स्ट्रॅटजी. एखादी कार्य पूर्णच केलं जातं वेळेनुसार आणि त्या ध्येय धोरणानुसार, ठरवलेल्या स्ट्रॅटर्जीनुसार. मग त्यासाठी मात्र कुशल चौकस कार्यपद्धती लागत असते. आणि हे गुण तेव्हाच आपल्या लक्षात येतात जेव्हा आपण त्यामध्ये निपुणता पूर्ण करू. मग ही निपुणता पूर्ण करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी आपणास असे प्लॅन करण्याची नेहमी तयारी असली पाहिजे. आणि या प्लॅन्समधूनच आपणास वेगवेगळे टाईप्स हे क्रिएट करता येतात आणि त्या टाईप्सनुसार आपणास वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य करता येतं. तर याचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.